नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज माझा हा पहिला डेली व्लॉग आहे आणि मनात थोडी भीतीही आहे आणि थोडी उत्सुकताही आहे, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे हा प्रवास खूप सुखकारक होईल हे नक्कीच। तर आज मी तुम्हाला आमच्या घराची खरी परिस्थिती दाखवणार आहे। तर थोडे दिवस मी माहेरी गेले होते आणि माहेरातून आता घरी आले, तर घराची परिस्थिती बघून अगदी धक्काच बसलेला आहे। लोक म्हणतात तू तर घरीच असते, तुला काय काम असतं, पण लोकांना वाटतं घरात राहणाऱ्या बायकांना काही काम नसतं, पण 8 दिवस फक्त घर दुर्लक्षित झालं तर काम किती वाढलंय हे तुम्हाला मी आज पुढे जाऊन सांगते। घरात राहणाऱ्या बायकांना किती कामं असतात आणि दिवसभर त्या काय करत असतात हे मी तुम्हाला आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे मला पॉझिटिव्हिटी येते आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणाही मिळेल, तर थँक्यू। काही लोक बोलतात तू तर घरातच असतेस, तुला काय काम असतं, पण मी फक्त 8 दिवस माहेरी गेले आणि घराची ही अवस्था झाली। कसं असतं ना, घरातली बाई काम करत नाही असं सगळ्यांना वाटतं, कारण ती रोज शांतपणे सगळं काम करत असते, कोणाला काही बोलत नाही। आणि कसं आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत घरातल्या बाईचं काम कधीच संपत नाही, कारण जेवण तयार असतं म्हणून त्याची किंमत नसते, घर स्वच्छ दिसतं म्हणून त्यामागची मेहनतही जेंट्सना कळत नाही। बाई घरात असली की घर घरासारखं वाटतं, पण तीच बाई जेव्हा घरातली बाई आजारी पडली किंवा काही दिवस बाहेर गेली की मग कळतं घर सांभाळणं खरं किती कठीण असतं। आई असो किंवा बायको किंवा बहीण असो, ती फक्त घरात राहत नाही तर ती पूर्ण घर सांभाळत असते। चला आता पुन्हा घर आवरायला सुरुवात करते। तर चला आता घर आवरायला सुरुवात केली आहे आणि कसं आहे ना, दररोज आपल्याला हेच काम असतं, पण कुणाच्या कसं लक्षात येत नाही। घर स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त मेहनत नाही, प्रेमही लागतं बरं का त्यामध्ये। घरात राहणारी स्त्री रिकामी नसते, ती घराचा खरं तर आधार असते। पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच हो, पण घर सांभाळणंही तितकं मोठं काम असतं बरं का। आणि एकदा तुम्ही लोकांनी नक्की करून बघा, त्याशिवाय कळणार नाही। एका बाईने 8 दिवस काम थांबवलं तर घराची ही अवस्था बदलली। मग विचार करा ती रोज किती काम करत असेल, कारण खूप जेंट्स लोकांच्या घरी असतं खरं तर की लेडीज लोक दिवसभर कामच करत नाही, तिला घरी बसून आरामाचं आयतं खायला भेटतं असं वाटतं, पण एकदा स्त्रीच्या जागी उभं राहून बघा, त्यानंतर कळेल तुम्हाला स्त्री होणं खरंच सोपं आहे का। घरातली स्त्रीचं कसं दिसत नाही, पण तिच्यामुळेच खरं तर घर सुंदर दिसतं। ज्यांच्या घरात आई, बायको, बहीण रोज मेहनत करते ना, त्यांनी आज त्याला एकदा नक्कीच धन्यवाद बोला, कारण तिच्यामुळेच आज तुमच्या घरामध्ये खरं तर सुंदरता आहे। तर आपल्या चॅनलवरती आजपासून आपण नवीन व्लॉग काढायला सुरुवात केलेली आहे, लॉंग व्लॉग। तर कसं आहे ना, आपण खूप लेडीज लोक असतात ज्यांना घरी राहून काम करायचं असतं किंवा घरी लहान मुलं असतात, जेणेकरून त्यांना सांभाळून घरी राहून काहीतरी काम करता येईल असं काम पाहिजे असतं त्यांना, पण खूपदा मिळत नाही। पण आपण त्यांना घरून व्यवसाय कसे करायचे किंवा लहान मुलांना सांभाळून सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या ते सगळं आपण शिकणार आहोत या चॅनलवरती। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। प्लस तुम्हाला या चॅनलवरती ड्रेस शिवणे, ब्लाऊज शिवणे एक्सेट्रा खूप साऱ्या गोष्टी शिकायला तुम्हाला इथे मिळतील। आणि प्रत्येक लेडीज स्वतःच्या पायावर उभी राहावी अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणूनच मी या चॅनलमार्फत सगळ्यांना तुम्हाला घरी बसून जसं काम करता येईल यासाठी नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला आणणार आहे मी। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा। आणि तुम्हाला माझ्याकडून काय शिकायला आवडेल हे मला सांगा, तुम्हाला नवीन काय पाहिजे बघण्यासाठी ते मला सांगा, तसं कमेंट करा तुम्ही, तर त्यानुसार तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करीन या चॅनलवरती। तर तर सगळ्या लेडीजना घरी बसून काम करता येईल, इन्कम घेता येईल अशी मी एक गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला 2 दिवसांनी। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि 2 दिवसांनी आपलं लाईव्ह होईल, मी तुम्हाला यूट्यूबला ते टाकेनच। तर लाईव्ह होईल, त्या लाईव्हला नक्की तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला स्वतः घरी बसून काहीतरी व्यवसाय करता येईल आणि इन्कम घेता येईल आणि प्रत्येक लेडीजने स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि खूप लेडीजना उभं राहायचं देखील असतं, पण कसं करायचं, काय करावं हे कळत नाही, त्यासाठी तुम्हाला नक्कीच मी गायडन्स करेन। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।